माझं नाव अंजली आहे आणि मी 18 वर्षांची आहे. माझे एक काका होते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर काका मला त्यांच्यासोबत सौदी अरेबियाला घेऊन गेले. मग रात्री माझे होश उडाले कारण माझे काका माझ्यासोबत होते आणि त्यांनी मित्रांनो, ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा माझे आई-वडील मला सोडून गेले होते. त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. माझे कोणी भाऊ किंवा बहीण नव्हते. म्हणूनच काकांनी माझी जबाबदारी घेतली होती. आई-वडील गेल्यापासून काका माझी काळजी घेत होते. काका मला सौदी अरेबियाला फिरायला घेऊन गेले होते. माझ्या दुःखात मी दिवसेंदिवस कमकुवत होत होते. काकांना माझी खूप काळजी होती. म्हणूनच त्यांनी मला इथे आणलं, जेणेकरून माझं मन थोडं हलकं होईल. खरं सांगायचं तर मला यायचं नव्हतं, पण काकांच्या सांगण्यावर आले. इथे आल्यावर खरंच मला थोडं बरं वाटलं. इतक्या रात्रीसुद्धा इथे खूप गर्दी होती. काकांनी मला एक मोबाईलही घेतला होता. मी त्याच फोनने फोटो घेत होते. तेव्हा काकांनी सांगितलं की तू एक फोटो काढून घे, मला काही काम आहे, मी 5 मिनिटात येतो. मीही जास्त लक्ष दिलं नाही आणि म्हटलं ठीक आहे, जा, पण लवकर या. माझं बोलणं ऐकून काका तिथून निघून गेले आणि मी फोटो काढण्यात बिझी झाले. खूप वेळ गेला पण काका आले नाहीत. तेव्हा मला काळजी वाटू लागली, कारण मी इथे पहिल्यांदाच आले होते आणि कुणाला ओळखतही नव्हते. सगळे माझ्यासाठी अनोळखी होते आणि मला तर इथल्या रस्त्यांचाही पत्ता नव्हता. मी इथे तिथे काकांना खूप शोधलं, पण ते कुठेही सापडले नाहीत. मी विचार केला की फोन करू, पण माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता. मला काही कळत नव्हतं की काय करू. का माझे काका असे एकटे सोडून गेले होते? मी स्वतःच त्यांना शोधत फिरू लागले. असे करत करत मी त्या ठिकाणापासून खूप दूर आले होते, जिथे काकांनी मला सोडलं होतं. तेव्हा मला थोड्या अंतरावर काका उभे दिसले. त्यांना समोर पाहून माझ्या जीवात जीव आला. मी धावतच त्यांच्याजवळ येणार होते, तेव्हा पाहिलं की त्यांच्यासोबत एक मुलगी आहे. मला समजलं की ओ, हे असं आहे तर. काका इथे एका मुलीला भेटायला आले होते आणि मला न सांगता चुपचाप आले होते. मी काकांना लाजिरवाणं करू इच्छित नव्हते, म्हणून त्यांना डिस्टर्ब न करता मी माझ्या आधीच्या जागी परत आले. मी चुपचाप त्यांचा एक फोटोसुद्धा काढला. मी ठरवलं की घरी जाऊन काकांशी याबद्दल बोलेन, पण ती मुलगी मला खूप विचित्र वाटली. तिचे कपडे पण खूप विचित्र होते. मी फक्त विचार करत होते की काकांना त्या मुलीत काय आवडलं. थोड्या वेळात काका माझ्याजवळ आले आणि माझी माफी मागू लागले की मला थोडा उशीर झाला. तू परेशान झाली नाहीस ना? मी म्हटलं नाही, मला ही जागा खूप आवडली आणि मी खूप फोटोही क्लिक केले. तेव्हा त्यांनी सांगितलं, अच्छा, चला परत जाऊया. रस्त्यात काका मला म्हणाले की मी लवकरच तुझ्यासाठी काकू आणायचा विचार करतो आहे. तूही घरी एकटी असतेस, त्यामुळे तुझंही मन लागेल. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. काका थोडा वेळ आधी ज्या मुलीशी बोलत होते, तीच त्यांची गर्लफ्रेंड होती. दुसऱ्या दिवशी काकांनी मला सांगितलं की तयार हो, तुला तुझ्या होणाऱ्या काकूला भेटवायला घेऊन जातो. मी त्यांना सांगितलं नव्हते की मी त्या मुलीला मागच्या रात्रीच पाहिले होते. पण जेव्हा काकांनी मला माझ्या होणाऱ्या काकूशी भेटवले, तेव्हा तिला पाहून मी थक्क झाले, कारण ती रात्रीची मुलगी नव्हती. मी विचार केला की कदाचित मला काही गैरसमज झाला असेल, पण रात्री तर ते दोघे इतके जवळ होते की मला वाटले की त्यांच्यात काहीतरी संबंध आहे. पण काकांनी माझ्यासमोर एक पूर्णपणे वेगळी मुलगी आणून उभी केली आणि सांगितले की ते तिच्याशी लग्न करणार आहेत. कुठे काका दोन्ही मुलींना फसवत तर नाहीत ना, असा विचार मनात आला. असो, मी काहीच बोलले नाही आणि अगदी सामान्य राहिले. रात्री जेव्हा मी झोपू लागले, तेव्हा काका माझ्या खोलीत आले आणि माझ्या डोक्याची मालिश करू लागले. त्यांच्या मालिशमुळे मला खूप शांतता मिळायची आणि मी लवकर झोपायची. अन्यथा आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मी खूप अस्वस्थ झाले होते आणि मला रात्री झोप लागत नव्हती. पण काकांच्या काळजीमुळे आणि मालिशमुळे मला रात्री खूप सुखद झोप लागायची. मी पाहिले की त्यांच्या हातात तेलाची एक नवीन बाटली आहे. ते मला म्हणाले की तेल संपले होते, म्हणून मी रात्री येताना तुझ्यासाठी नवीन तेल घेऊन आलो आहे. तू फक्त प्रयत्न कर की तेल संपण्यापूर्वीच मला सांग, जेणेकरून मी नवीन बाटली आणू शकेन. मी कधी-कधी विचार करायची की काकांचे सगळे लक्ष फक्त या तेलावरच का आहे? त्यांनी माझ्या खाण्यापिण्याकडे कधीच लक्ष दिलं नव्हते. मी नाश्ता खूप कमी करत होते आणि माझ्या दुःखामुळे मला भूकही कमी लागत होती. पण काकांना या गोष्टींची काहीही काळजी नव्हती. त्यांना फक्त रोज माझ्या डोक्याची मालिश करणे हेच आपले कर्तव्य वाटायचे. काका आधीपासूनच सेटल होते. माझ्या वडिलांनीच त्यांना इथे काम दिले होते. ते एक मोठे व्यावसायिक होते. मी माझ्या बापाची एकुलती एक मुलगी असल्यामुळे खूप लाडकी होते आणि माझ्या आई-वडिलांनी माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती.
आम्ही सुट्ट्यांमध्ये पूर्ण कुटुंबासोबत कुठे ना कुठे फिरायला जायचो. पण सौदीत मी पहिल्यांदाच आले होते. मी पदवी प्राप्त केली तेव्हा माझा विचार होता की मी इथेच काकांसोबत राहून एखाद्या चांगल्या विद्यापीठात शिक्षण पूर्ण करावे. पण मग आईवडिलांपासून दूर राहण्याच्या विचाराने मी माझा विचार बदलला. कारण मी माझ्या आईवडिलांपासून दूर राहू शकत नव्हते. पण मला काय माहीत होतं की नशीब माझ्यासोबत काय खेळ खेळणार आहे. माझे आईवडील एका लग्नात दुसऱ्या शहरात जात होते आणि रस्त्यात त्यांच्या गाडीचा भयंकर अपघात झाला. त्या अपघाताने माझी दुनियाच उद्ध्वस्त केली. माझ्या आईवडिलांच्या नंतर फक्त माझे काका हेच माझे सख्खे नातेवाईक होते. त्यामुळे त्यांनी मला इथे त्यांच्यासोबत आणले. आईवडील गेल्यानंतर मी नेहमीच हरवलेली असायची. काकांना माझी ही अवस्था पाहवत नव्हती. ते मला म्हणायचे की या प्रकारे विचार करून तू तुझं मन खराब करून घेणार आहेस. म्हणूनच मी रोज तुझ्या डोक्याची तेल मालिश करेन. काका रोज रात्री 11 वाजता येत आणि माझ्या डोक्याची 5 मिनिटं मालिश करत. एके दिवशी मी काकांना सांगितलं की आज माझं मालिश करण्याचं मन नाही. ते चकित झाले आणि म्हणाले, काय झालं? तू काही परेशान आहेस? आता मी काकांना काय सांगणार की मी का परेशान आहे? खरं तर मला काहीतरी वेगळं वाटत होतं. जसं मी तेल लावायला सुरुवात केली होती, माझ्या शरीरात काहीतरी बदल होऊ लागले होते. मला सतत नशा झाल्यासारखं वाटायचं. पहिले असं काहीही नव्हतं आणि मला शंका होती की कदाचित हे तेल मला सूट होत नाही. पण मी हे सगळं एकदम काकांना कसं सांगू? म्हणून मी एक बहाणा बनवला. पण काकांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि जबरदस्तीने माझ्या डोक्याची मालिश करत म्हणाले, तुला माहीत नाही, हे तेल तुझ्या डोक्यासाठी किती आवश्यक आहे. यामुळे तुझं आरोग्य चांगलं होईल. मी शांत झाले. काका डोक्याची मालिश करून निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर काही वेळातच मला झोप लागली. आज असं वाटत होतं की माझं शरीर तुटत आहे. काही दिवसांपासून माझ्या लक्षात येत होतं की माझी स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. मला नाही कळत की हे तेलाचं कारण होतं की माझ्या आईवडिलांच्या मृत्यूचा धक्का. पण जे काही होत होते, मला असं वाटत होतं की मला हे तेल डोक्यावर लावायला नको होतं. सकाळी उठले तेव्हा माझं संपूर्ण शरीर खूपच दुखत होतं. मला उठणंही कठीण झालं होतं. पण मग धैर्य धरून मी खाली नाश्त्यासाठी आले. काका हे पाहून हसले आणि म्हणाले की तू तयार हो, आज आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. मला जायचं नव्हतं, पण काकांची खुशी पाहून मी तयार झाले. ते माझी खूप काळजी घेतात आणि माझा खूप विचार करतात. मी नकार दिला तर त्यांना वाईट वाटेल, म्हणून मी त्यांच्यासोबत फिरायला गेले. आम्ही जेवायला एका रेस्टॉरंटमध्ये बसलो. जेवण आल्यावर काका मला म्हणाले, तू खा, मी लगेच येतो. त्यांच्या बोलणे ऐकून मी चकित झाले. मला शंका आली की काका पुन्हा त्या मुलीला भेटायला जात आहेत का, जसं त्यांनी आधी केलं होतं. म्हणून मीही चुपचाप त्यांच्या मागे गेले आणि लपून पाहू लागले. काका एका मुलीशी बोलत होते आणि ती मुलगी तीच होती जी काही दिवसांपूर्वी मला काकांसोबत दिसली होती आणि तिचे फोटो मी माझ्या मोबाईलमध्ये घेतले होते. अखेर तिचा काकांसोबत काय संबंध होता? मग जे मी पाहिले त्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी पाहिलं की त्या मुलीने काकांना तेलाची एक बाटली दिली. ती अगदी तशीच बाटली होती जशी काका रोज माझ्या डोक्यावर मालिश करायचे. तर काका हे तेल बाजारातून विकत घेत नाहीत, तर त्या मुलीकडून घेतात. पण का? आता मी टेन्शनमध्ये आले होते की अखेर हे तेलाचे काय प्रकरण आहे. मी खूपच परेशान झाले होते की जर या देशात माझ्यासोबत काही झालं तर मी कोणाकडे मदत मागू. मला काहीच कळत नव्हतं की कुणावर विश्वास ठेवावा आणि का माहीत नाही. पण मला आता शंका येऊ लागली होती की त्या तेलात काहीतरी गडबड आहे. कदाचित त्याचमुळे माझ्या शरीरात बदल होत होते. मी चुपचाप तिथून निघून गेले आणि काकांना हे कळू दिलं नाही की मी त्यांना मुलीच्यासोबत पाहिलं आहे. पण आता माझ्या मनात शंका निर्माण झाली होती की काहीतरी नक्कीच असं आहे जे माझ्यासाठी जाणून घेणं खूपच गरजेचं आहे. जेवल्यानंतर काका म्हणाले की मला थोडी शॉपिंग करायची आहे. म्हणून त्यांनी मला एका मॉलमध्ये नेलं. मी शॉपिंग करताना काकांच्या नजरेतून लपत एक तेलाची बाटली विकत घेतली. माझ्या खोलीत माझं तेल नव्हतं. ते तर काका त्यांच्या खोलीतूनच आणायचे. म्हणून घरी येताच मी ते तेल बदललं. काकांनी आणलेल्या बाटलीत माझं आणलेलं तेल भरलं. मला माहीत नव्हतं की मी असं का केलं, पण माझं मन मला तसंच सांगत होतं. नेहमीप्रमाणे रात्री 11 वाजता काका माझ्या खोलीत तेल घेऊन आले मालिश करण्यासाठी. मला नेहमी त्यांच्या मालिश करताच झोप लागायची. पण आज असं काहीच झालं नाही आणि माझं शरीरही दुखलं नाही. या रात्री इतक्या दिवसात पहिल्यांदा मला शांत झोप लागली. यावरून स्पष्ट झालं की त्या तेलात काहीतरी नक्कीच होतं जे माझ्यासाठी बिलकुल चांगलं नव्हतं. मी 2-3 दिवस माझं आणलेलं तेल वापरलं आणि मला जाणवलं की काका माझ्यासोबत नक्कीच काही खेळ खेळत आहेत. मी त्यांना अनेक वेळा त्या मुलीला भेटताना पाहिलं होतं. एकदा तर मी त्या मुलीचा पाठलाग करत तिच्या फ्लॅटपर्यंत पोचले. मी तिच्या शेजाऱ्यांना तिचे फोटो दाखवून विचारलं की तुम्ही मला हिच्याबद्दल काही सांगू शकता का? मी खरं तर त्या मुलीबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छुक होते की ती कशी आहे आणि काय करते. पण जितक्या लोकांनी तिचे फोटो पाहिले होते
त्यांनी असं सांगितलं की ती मुलगी चांगली नाही, तिची संगत चांगली नाही आणि ती अनेक वेळा जेलमध्येही राहून आलेली आहे. एकाने तर असंही सांगितलं की ती मुलगी बेकायदेशीर नशा करते. हे ऐकून मी घाबरून गेले. एवढ्या चालू आणि व्यसनी मुलीचा काकांशी काय संबंध असू शकतो? तिने काकांना माझ्यासाठी तेल दिलं होतं, पण तिच्या माझ्याशी काहीही संबंध नव्हता. मी तिला ओळखतही नव्हते. म्हणजे नक्कीच काका तिला सांगून तेल मागवत असणार. मी ठरवलं होतं की आता या तेलाचं रहस्य उलगडूनच राहीन. म्हणून घरी आल्यावर मी ते तेल एका लहान बाटलीमध्ये भरून जवळच्या लॅबमध्ये टेस्ट करण्यासाठी दिलं. मला जाणून घ्यायचं होतं की त्या तेलात असं काय आहे ज्यामुळे माझं नुकसान होत आहे. या दरम्यान मी काकांशी माझं वर्तन अगदी ठीकठाक ठेवले आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा संशय येऊ दिला नाही. पण माझ्या मनात काकांबद्दल शंका निर्माण झाली होती. आईबाबांच्या मृत्यूनंतर त्यांनी मला इथे आणलं आणि खूप चांगलं बनवून माझी काळजी घेऊ लागले. आणि सगळ्यात विचित्र म्हणजे ते तेल माझ्या केसांमध्ये लावणं. हे सगळं मला शंका निर्माण करायला पुरेसं होतं. मी दुसऱ्या दिवशी लॅबमधून रिपोर्ट घेतला आणि जो काही निष्कर्ष आला त्याने माझ्यावर आकाश कोसळल्यासारखं झालं. माझा संशय खरा ठरला. ते तेल खूपच धोकादायक होतं. त्यात एक असा विशेष केमिकल होता जे मेंदूला कमकुवत करतं. जर या तेलाचा 3-4 महिने वापर केला तर कॅन्सर होण्याचा धोका होतो. हे अत्यंत जीवघेणं होतं. तर काय या सर्वामागे माझे काका होते, जे मला ठार मारायचा प्रयत्न करत होते. पण का? ते तर माझ्यावर खूप प्रेम करतात, अगदी आपल्या मुलीसारखं. मला काहीही समजत नव्हतं. पण जसं ते रोज रात्री येऊन माझ्या डोक्याला तेल लावत होते, त्यावरून असंच दिसत होतं की ते माझं नुकसान करायचा प्रयत्न करत होते. पण का? मला या प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. मी खूप कठीण प्रसंगातून घरी परत आले. हा धक्का इतका मोठा होता की मी चालूही शकत नव्हते. घरी आल्यावर काका तिथेच होते. त्यांनी मला पाहून विचारलं की तू कुठे गेली होतीस? मग माझ्या उत्तराची वाट न पाहता म्हणाले, माझ्याकडे एक मोठी बातमी आहे. मी पुढच्या आठवड्यात लग्न करतोय. मला त्यांचा चेहरा पाहून राग येत होता. त्यामुळे मी त्यांना काही न बोलता माझ्या खोलीत निघून गेले. रात्री पुन्हा ते तेल लावायला आले. पण मी दरवाजा उघडला नाही आणि खूप कठोरपणे सांगितलं की आज माझ्या डोक्यात खूप दुखतंय. माझा मूड खूप खराब आहे, म्हणून तुम्ही इथून निघून जा. ते माझ्या या बोलण्याने खूपच आश्चर्यचकित झाले. कारण मी आयुष्यात पहिल्यांदाच त्यांच्याशी असं उद्धटपणे बोलले होते. पण मला त्यांची काहीच पर्वा नव्हती. मी ठरवलं होतं की एकदा फक्त पुरावे मिळाले की मी त्यांना पोलिसांच्या हवाली करीन. दुसऱ्या दिवशी मी काकांची माफी मागितली आणि सांगितलं की मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येत होती, म्हणून माझा मूड खराब होता. मी तुमच्यासोबत चुकीचं वागले. कृपया मला माफ करा. पुन्हा असं कधीच होणार नाही. जेणेकरून त्यांना माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी असं बोलले. कारण जर त्यांना माझ्यावर संशय आला तर ते काहीतरी मोठं पाऊल उचलू शकतात आणि मला मारायचा प्रयत्न करू शकतात. मग मी कुठे जाईन? कोणाची मदत घेईन? माझं ऐकून काका म्हणाले, काही हरकत नाही. त्यानंतर ते म्हणाले, तू आज असं कर की तुझ्या होणाऱ्या काकूंबरोबर शॉपिंग कर. मला थोडं ऑफिसमध्ये काम आहे, ते आटपून येतो. तोपर्यंत तू तुझ्यासाठी हवं ते घे. थोड्या वेळाने माझ्या होणाऱ्या काकू मला त्यांच्या गाडीने न्यायला आल्या. त्या मला खूपच घमेंडी वाटल्या. मार्केटमध्ये पोचल्यावर त्यांनी सांगितलं, तू तुझ्या मर्जीनं शॉपिंग कर. मला दुसऱ्या ठिकाणी शॉपिंग करायची आहे. मी तिकडे जाते आहे. त्यानंतर ज्वेलरी शॉपवर ये. असं बोलून त्या निघून गेल्या. त्यांना माझ्याशी बोलण्यात किंवा माझ्यासोबत शॉपिंग करण्यात काहीही इच्छा नव्हती. माहीत नाही काकांनी या मुलीला का पसंत केलं. माझा शॉपिंगचा मूड नव्हता. त्यामुळे थोडा वेळ इकडे तिकडे फिरून मी मॉलमध्ये कॅफेमध्ये गेले. तिथे बसून ऑर्डर देत होते तेव्हा पाहिलं की माझ्या होणाऱ्या काकू एका मुलीसोबत हसत हसत बोलत होत्या. तीच ती मुलगी होती जी काकांना तेल देत असे. त्यांना पाहून असं वाटलं की दोघीही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. काकांच्या होणाऱ्या बायकोला त्या मुलीबरोबर पाहून मला खूपच धक्का बसला. ऑर्डर दिल्यानंतर वेटर माझ्यासाठी कोल्ड्रिंक आणि कॉफी घेऊन आला. तेव्हा त्या दोघीही बाजूच्या सीटवर जाऊन बसल्या. मी तिथून उठून त्यांच्या मागच्या सीटवर जाऊन बसले. माझे केस सोडून दिले होते, त्यामुळे माझा चेहरा बाजूने झाकला गेला आणि ते मला पाहू शकले नाही. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ शकत होते. मी माझ्या मोबाईलची रेकॉर्डिंग चालू केली. काकांची मंगेतर त्या मुलीला म्हणत होती, तुला खात्री आहे ना की पुढच्या 2 महिन्यात आपलं काम होईल? त्या मुलीने हसून उत्तर दिलं, ह्या कामात माझा खूप अनुभव आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, काम होईल. फक्त मला माझे पैसे देत राहा. त्यावर काकांच्या मंगेतरने आपल्या पर्समधून नोटांची गड्डी काढून तिला दिली आणि म्हणाली, काम झाल्यावर तुला अजून पैसे देईन. आता सांग, तुला माहीत आहे ना की त्या मुलीच्या नंतर कोणाला रस्त्यातून हटवायचं आहे? त्यावर ती मुलगी म्हणाली, होय, मला आठवत आहे. तू परेशान होऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल. त्यांच्या बोलण्याचं मला काही कळत नव्हतं. त्या दोघी कोणाबद्दल बोलत होते ते समजत नव्हतं. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की त्या दोघीही काहीतरी चुकीचं काम करण्याचा प्लॅन करत आहेत. काही वेळानंतर ती मुलगी उठून निघू लागली.
तेव्हा काकांची मंगेतर म्हणाली, अरे तू हे घ्यायला विसरलीस. काकांच्या मंगेतरने आपल्या पर्समधून तेलाची बाटली काढून त्या मुलीला दिली. ती मुलगी हसत हसत ती घेऊन तिथून निघून गेली. हे पाहून मी एकदम चकित झाले, कारण तीच ती तेलाची बाटली होती जी काका माझ्या डोक्याला लावत होते. मला आता सगळं समजत होतं. त्यांच्या विचित्र बोलण्याचा अर्थ आता समजला होता. हे सगळं ऐकून मी लगेच घरी आले आणि काकांना फोन करून घरी बोलावलं. काका आले तेव्हा मी म्हणालो, तुमच्या मंगेतरला इथे बोलवा, मला तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. हे ऐकून काका थोडे आश्चर्यचकित झाले, पण त्यांनी तसंच केलं जसं मी सांगितलं होतं, कारण त्यांनी माझ्या चेहऱ्यावरून समजलं की काहीतरी गंभीर गोष्ट आहे. ती आल्यावर मी त्यांच्या मंगेतरकडे पाहत काकांना विचारलं, तुम्हाला माझ्या डोक्यात तेल लावण्याचा सल्ला कोणी दिला होता? काकांनी आपल्या मंगेतरकडे इशारा करून सांगितलं, मी जेव्हा तिला सांगितलं की तू आपल्या आईबाबांना आठवून नेहमी परेशान राहतेस, तेव्हा तिने मला सांगितलं की एक खास प्रकारचं तेल असतं, जे लावल्याने हळूहळू जुन्या आठवणींना विसरलं जातं. मग मी तेलाचा व्यवसाय करणाऱ्या त्या मुलीकडून तेल घेणं सुरू केलं आणि तुझ्या डोक्याला मालिश करायला सुरुवात केली, कारण मी नाही इच्छित की तू परेशान होऊन आजारी पडावं. मी विचारलं, काका आता तुम्ही मला हे सांगा की ज्या मुलीकडून तुम्ही तेल घेतले ती तुमच्या मंगेतरची मैत्रीण आहे का? काका हैराणीने म्हणाले, नाही, तिने मला फक्त तेलाचा सल्ला दिला होता. नशिबाने एकदा माझी त्या मुलीशी भेट झाली, तेव्हा मी तिच्याकडून तुझ्यासाठी तेल घेऊ लागलो. पण माझ्या मंगेतरचा तिच्याशी काही संबंध नाही, ना त्या एकमेकींना ओळखतात. मी कुठून तेल आणतो हेही कोणाला माहीत नाही. पण तू अचानक या तेलाबद्दल इतकं का विचारतेस? काय झालं? मी म्हटलं, काका फक्त एक शेवटचा प्रश्नाचं उत्तर द्या, मग मी तुम्हाला सगळं सांगते. त्यानंतर मी विचारलं, माझ्या आईबाबांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती कोणाच्या नावावर आहे? काका म्हणाले, जाहीरच आहे की तुझ्या आईवडिलांची संपत्ती तुझ्याच नावावर जाईल, कारण तू त्यांची मुलगी आहेस आणि जर तुला काही झालं तर ती मला मिळेल, असं वसियतपत्रात लिहिलं आहे. मी त्यांना म्हटलं, आणि हे तुम्ही तुमच्या मंगेतरला सांगितलं असणार, म्हणूनच तिने मला मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मी मेल्यावर सगळी संपत्ती तुम्हाला मिळेल आणि नंतर ती तुम्हालाही हानी पोचवून सगळी संपत्ती हडप करेल. हे ऐकून त्या मुलीचा चेहरा पांढरा पडला. ती घाबरून म्हणाली, हे तू काय बोलतेस? का माझ्यावर आरोप करतेस? मी काकांना लॅबची रिपोर्ट दाखवली. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की जी मुलगी तुम्हाला तेल देत होती ती तुमच्या मंगेतरचीच मैत्रीण आहे आणि तिला तेल तुमची मंगेतरच देत होती, ज्याला ती नंतर तुम्हाला देत होती, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मंगेतरवर संशय येणार नाही. मग मी त्या दोघींची रेकॉर्डिंग काकांना ऐकवली. हे ऐकून काका संतापाने लाल झाले. त्यांनी आपल्या मंगेतरला जोरात चापट मारली आणि ताबडतोब पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी येऊन त्या मुलीला अटक केली आणि तिच्या मैत्रिणीलाही अटक केली, जिच्या मदतीने तिने हे काम केलं होतं. या लोकांना समजलं होतं की माझे काका मला, जी कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आहे, तिला घेऊन आले आहेत. त्यांनी असा प्लॅन बनवला होता की आधी माझ्या काकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि मग जेव्हा मी तेल वापरून मरेन तेव्हा माझ्या मृत्यूनंतर सगळी संपत्ती माझ्या काकांच्या नावावर होईल आणि मग हळूहळू त्यांना मारून कायदेशीररित्या सगळी संपत्ती माझ्या काकांच्या पत्नीच्या नावावर. जेव्हा एखादा माणूस कट कारस्थान करतो तेव्हा तो विसरतो की सर्वात चांगली योजना बनवणारा तो वरचा देव आहे. त्याच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही, मग कोणाला मारणे तर दूरच आहे. या सगळ्यानंतर मी काकांची माफी मागितली की मी त्यांच्याबद्दल खूप चुकीचा विचार केला. सुदैवाने मला वेळेवर सत्य कळलं, अन्यथा मी जगातला माझा शेवटचा नातेसंबंधही गमावला असता. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची हृदयस्पर्शी मराठी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. धन्यवाद.